तिथं कुठले बळजबरी नका. पण एक व्यापक स्वप्न आहे, माणसं गोळा करू आणि व्यवसायाला पूरक असं वाटू. पण व्यवसायाला पूरक वागताना आपल्यात अप्रामाणिकपणा येऊ नये, त्याची दक्षता घेण्यासाठी पण संघटना आणि या क्षेत्राला नीट येऊन हे सरकारी कॉन्फरन्सेस होणार नाही, तुमचे सेमिनार नाही केलं आपण, लक्षात आलं का? हां, सेमिनारचं स्वरूप मोडून टाकलं. कारण या पद्धतीनंच सामान्य संवाद, आपुलकीचा संवाद होणं याची फार नितांत गरज आहे, जे होत नाही सेमिनार्समध्ये. ज्याचं ठोकळपणे बोललं जातं, सरकारी निर्णय घेतले जातात, ते वाईट असतात असं नव्हे, पण ते एक चाकोरीबद्ध आहे. त्याच्यापेक्षा मोकळं मानवी राहू, गंभीर राहू, आपण एकमेकांशी संवाद करू शकतो. त्या अर्थानं मग तुमच्या इच्छा असतील, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आला असाल, तुमच्या जिल्ह्यातनं घ्या. तालुका कार्यकारिणी आणि गाव कार्यकारिणीला लगेच जायचं नाही. एक वर्षभर याच्यावर राहू की ज्या जिल्ह्यात आपला संपर्क आहे, राज्य कार्यकारिणी काम करेल, जिल्हा कार्यकारिणी तयार करेल, इथपर्यंतच थांबेल. आणि मग जिल्हा कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणी मिळून काही निर्णय घेऊ आणि काही उपक्रम करू. उदाहरणार्थ मानसोपचार संमेलन भरवता येतं का? पेशंट, काल मला सुचलं असं की पुढची परिषद घेऊ तेव्हा तुमच्या राहुट्या पण काढून देऊ, तुम्ही यायचं, मी अमुक मी बरोबर तुम्हाला ट्रीट करू शकतो आणि माझी राहुटी तिथे आहे. कारण पेशंट असं जाहीर बोलू शकत नाही. तर मग मला तेही सुचलं, आता हे तुम्ही ठरवा, मला ही कल्पना आली, तर ही योग्य आहे का नाही मला माहिती नाही. पण मला वाटलं राहुट्या लावून द्यायच्या, नाही का वैद्य लोकांच्या वर राहुट्या असतात, गुप्त रोगाचे औषध आहे, कमजोरी आई है आजा शिबिर म्हणूया. हा नाही, पण त्या स्पेशल त्या डॉक्टरशी त्याची सिटिंग, म्हणजे त्याला गटचर्चा असा शब्द आहे, गटचर्चा म्हणतो आपण. हां, तर ते मग त्या डॉक्टर बरोबर ते बोलतील आणि ज्या डॉक्टरला कोणी पेशंटच मिळणार नाहीत किंवा यांना काय म्हणतात, तुमची काय तुमची व्याख्या काय, सब्जेक्ट काहीच नाही ना व्याख्या. काउन्सिलर हे इंग्रजी काउन्सिलर नाही माझ्या लोकांना कळत. डॉक्टर कसा रुळला शब्द, हे पण नाही. हे तर काउन्सिलरपेक्षा अवघड आहे. वैद्य नाही ना, वैद्य शब्द लावता येणार नाही. अधिकृत पण आहे, एक शब्द शोधला पाहिजे याच्यासाठी. जाणवतं नाही जा नाही, या लोकांना एक ओळख देणारा एक शब्द पाहिजे. बरोबर. तो अधिकृतपणे नाहीच आहे. तुम्हाला ते लिहावं लागतं, सायकोलॉजी MA, बरोबर. यांना एक शब्द पाहिजे, तो शब्द पण शोधूया आपण आणि तो रुळू आणि तो सौम्य असला पाहिजे. मराठी माणसाला कळेल असला पाहिजे, इंग्रजी माणसालाही कळेल असा असला पाहिजे. ते समुपदेशक वगैरे डेंजर आहे. म्हणजे मराठी काय अवघड आहे का? त्यापेक्षा आपलं कौकौ करायला हरकत नाही. ही सूचना आहे फक्त, हे नको आहे मला. कौकौ मला एक बोलायचं होतं की आता ही जी आपली परिषद झालेली आहे, इथून पुढे सगळ्यांची इच्छा आहे की आपण प्रत्येक महिन्याला ऑनलाईन भेटणार आहोत आणि 3 महिन्यातून एकदा ऑफलाईन आपली परिषद होणार आहे. आता ही जी टीम जमलेली आहे, यातले जे इंटरेस्टेड लोक आहे, यांचीच एक टीम जमवून त्यांना पुढच्या परिषदेची जबाबदारी पण आपण देऊ शकतो. हा, ते परिषद एक आहे, याच ठिकाणी घेतल्या पाहिजेत असं नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन राहू, फक्त एक आहे, इच्छा कळली ना, जेवायला घातलं पाहिजे. हो. आणि राहायला हॉल म्हणून का होईना झोप, आम्ही झोपू कुठेही, पण बंदिस्त असलं. आणि असं ठरलं की एक तज्ज्ञ व्यक्ती, जसं काल डॉक्टर राजेंद्र धामणे येऊन गेल्यानंतर ते मग पुढे परिषदेला आणखी चांगलं स्वरूप आलं, सगळ्यांचे विचार वगैरेही झाले, तर तसं नेहमी एक तज्ज्ञ व्यक्ती आपण बोलू. आपटे जिवंत असतील तर आपट्यांना बोलवतो. महेश आपला आगाशी काय तर तुम्ही नावं सुचवा ही लोक आहेत का, मी ते प्रयत्न करेन त्या लोकांना. फक्त एक सबिहा इनामदार म्हणून आहेत, त्या सेक्शुअलिटीवर बोलतात, असं सगळ्यांचं मत आलं की त्यांच्या बरोबर पण एखादं व्हावं. मी आत्ता जे बोललो ते फार महत्त्वपूर्ण होतं. असं एकही क्षेत्र जे नाही जे याच्याशी संबंधित नाही. तुम्हाला मी सामाजिक अभ्यास असला पाहिजे म्हणालो, राजकारण पण कळलं पाहिजे आणि राजकारणातला लोकशाहीचा मार्ग तुम्ही निवडला पाहिजे. तुम्ही पक्षीय होता कामा नये. तुमच्या डोक्यात पक्ष असतील ना, तुम्ही काम नाही करू शकत. तुम्ही कोणाचे कृपया भक्त नका. लेखकाने, पत्रकारांनी, डॉक्टरने, वकिलानं आणि सायकोलॉजिस्टने कुणाचंही भक्त कधीच व्हायचं नाही. माझे आवडते नेते अमुक अमुक अजिबात नाही, तो मनोरुग्ण आहे. नाही, हे मी वास्तव बोलतोय. तुम्ही भक्ती मार्गाला जाऊ नका. आदर मार्ग वेगळा आहे, भक्ती मार्ग. मी काल, तुम्ही होता का रात्री? होतो ना. बुद्ध ते आंबेडकर अशी परंपरा मानतो, करुणेची परंपरा. ते कुठल्याही जाती धर्मात असतील, आम्ही ते वगळून पाहतो. त्यांनी मूल्यव्यवस्था काय सांगितली, मूल्यव्यवस्थेचा अभ्यास असला पाहिजे.
मूल्यव्यवस्था मानवी आहे, धर्मांची नाही. चोऱ्या करू नयेत, बलात्कार करू नये, खोटे बोलू नये वगैरे ही मूल्यव्यवस्था धर्मांच्या आधी जन्माला आली. 40 लाख वर्ष पूर्वजांनी आपले कष्ट घेतलेत. मूल्यव्यवस्था तर सायकोलॉजिस्टनं मूल्यव्यवस्थेचं पाठांतर असलं पाहिजे आणि अंमल असलं पाहिजे. बाई पेशंट आली ना, लाईन नाही मारायची, एवढं त्याचं टणकच असलं पाहिजे, तो बुद्धच झाला पाहिजे. राजन खान सारखा हँडसम आला ना, नाही, त्याच्या हँडसम पण चुकीचं बोललो का? हँडसमचं एकच उदाहरण समोर आहे. याच्यात नाही, त्याचा ना मेंदू पूर्ण निर्मळ तटस्थ असला पाहिजे आणि त्यानं ते ट्रीट केलं पाहिजे. तर मूल्यव्यवस्थेचा अभ्यास असणं हे सुद्धा गरजेचं आहे, प्रचंड अभ्यास असणं. आणि मूल्यव्यवस्था साधी आहे अक्षरशः. ते पोरीनं मला विचारलं काल, ती एवढीशी ठिकाणी होती पण तिनं थाडकन विचारलं पाप म्हणजे काय. तर माझ्यामुळं दुसऱ्याला त्रास नाही होणार याला म्हणायचं पाप. ही मूल्यव्यवस्था आहे. पाप पुण्य असतं बरं का, ते नरक स्वर्ग नसतं, नरक हाच आहे. तुम्हा लोकांशी बसायचं स्वतःचे धंदे सोडून, हाच नरक आहे. आमचं क्षेत्र नसतानाही घुसायचं आणि चला 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 सगळे समाजाचं भलं करा, समाजाचं भलं करा. आमचं स्वतःचं भलं होईना निघत. तर हे मूल्यव्यवस्थेचा अभ्यास. आणि मग आता शिस्त अशी बसवून देऊ, महिन्याला ऑनलाईन बैठक करण्यापेक्षा कार्यकारिण्या जर तयार झाल्या तर राज्य कार्यकारिणीनं दर आठवड्याला 1 तास स्ट्रिक्टली बैठक घेतलीच पाहिजे. आठवड्याला. मग यांची आठवड्याची बैठक झाल्यानंतर जिल्हा कार्यकारिण्यांनी पण स्वतःची बैठक आठवड्याला घेतली पाहिजे. बरोबर? जिल्हा कार्यकारिणी 10 लोकांची तयार झाली आणि पद आहेत आपल्याकडे, अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे. त्या जिल्हा कार्यकारिणीनं पण दर आठवड्याला त्यांची बैठक घ्यायची. राज्य कार्यकारिणीनं ऑनलाईन स्वतःची बैठक घ्यायची आहे. आणि मग जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीची महिन्यातनं एकदा बैठक झाली पाहिजे ऑनलाईन. मग जिल्हा कार्यकारिणीचे जे जे अध्यक्ष असतील ते त्या बैठकीत सामील होतील. बरोबर? आणि राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी सामील होतील, एकमेकांशी संवाद करत राहतील. सुरुवातीला अडखळायला होईल, पण नंतर एकदा दिशा सापडली की मग मार्गी लागेल की काय अडचणी आहेत. आणि प्रत्येकाला बोलायला संधी दिली पाहिजे. आणि बोलायला संधी म्हणजे राजन खान सारखी नाही, एकदा माईक आला ना की सोडायचंच नाही, असलं नाही. मुद्देसूद. आणि मग एक आहे, टिपणं काढायची सवय पाहिजे, डायरी बाळगायची सवय पाहिजे. डायरीत मुद्दे काढून ठेवा, काय काय अडचणी येतात. कारण एक लक्षात घ्या, स्वतःला कृपया विकसित समजू नका. डिग्री हा विकासाचा पुरावा नाही. विकास कधीच होत नाही. विकास पुढं धावत राहतो आणि आपण मरेपर्यंत त्याच्या मागं धावत राहतो की विकसित होऊ. आपण मरतो, विकास पुढं चालत राहतो. हे फारच बोर असलेले. भूक लागली आहे ना? नाही. डायबिटीस आहे? नाही. तर ज्ञानी अंतिमता होत नाही. पण मग ज्ञान रोज वाढत नाही. तर डायरी लिहिणं, पॉईंट आउट करणं, बोलणं, दुसऱ्याला काय मदत हवी आणि एकमेकांना सल्ले देणं. पण चुकीचा सल्ला आहे, तो नाकारला गेला तर त्याला नाराज न होणं, हे कुटुंब आहे, असं रचना करूया. आणि मग 6 महिन्याला एकदा, दर 6 महिन्याला वर्षातनं एकदा भव्य परिषद भरवणं. तुम्ही कुठले आहात? मुंबई. हां, मुंबईचे आहात. मुंबईला हे कुर्ला कॉम्प्लेक्सला परिषद घेतील. बांद्रा कुर्ला बीकेसी म्हणतात. बीकेसी गार्डन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं आहे होय ते. मला वाटलं काहीतरी कोणतरी महापुरुष असेल बीकेसी नाव. आप्पा बळवंत माहितीच नाही ना कोणाला कोण आहे तसं. एमजी रोड, पोरं आपली एमजी म्हणतात. कोणतरी असेल, कोण महात्मा गांधी होतील. 6 महिन्याला एकदा परिषद घे. मग सगळ्यांनी जमणं, मग त्याची नीट रचना करणं, कार्यक्रम पत्रिका तयार करणं, त्याच्यासाठी जे पाहुणे बोलवणं आणि प्रश्नोत्तरं, गप्पा, एकमेकांच्या भेटी, एकमेकांच्या अडचणी यानं व्यवसाय मार्गी लावणं. आणि आणखी एक आहे, ते तुमच्यातलं घालवावं लागेल. चेहऱ्यावर मुखवटा असणं. आपलं बरं चाललंय, आज जळतंय सगळं आणि तरी छाताडावर हात ठेवून सांगत नाही मी सुखी आहे. तर बुडाखाली जे जळतंय ना ते सांगायला कुटुंब तयार असलं पाहिजे. कारण तुम्ही आभाळातनं पडलेलं नाही. एक डिग्री म्हणजे तुम्ही अंतिम नाही झाला. त्यामुळं इथं कुटुंबात आल्यावर ढोंग नाही करायचं. जळत असेल ना ते सांगण्याची सोय आणि ते जाहीर सांगण्याची सोय. तुमच्या लक्षात येत असेल,
भामणे आणि सुचेताताई ही माझी पिल्लं आहेत आणि तरी मी चौघांसमोर घेऊनच बोलत होतो त्यांना. लक्षात येत आहे का? माझ्या लक्षात आलं आता कोपऱ्यात जाऊन बोलू शकतो ना. तर झाले असे, आपली चूक अशी झाली आहे, आपण एक खाजगी तयार केलं आणि या जगात खाजगी काहीच नसतं. पण ते नाही, लोक काय म्हणतील, लोक काही म्हणणार नसतात, कारण त्यांच्याही बुडाखाली तेच आहे. घरोघर मातीच्या नाही नाही मला गाडी असं शकतो. दुखणं नावाची गोष्ट आहे ना, ती कॉमन आहे जगभर. तर ते त्याचं काय खाजगी असू शकतं? नाही, लोक काय म्हणतील, शेजाऱ्यांना काय वाटेल, ते जळतील, नावं ठेवतील. मग काय असं आहे की 6 महिन्यांनी एकदा संधी कशाची, ते 6 महिने जे ठेवले ना दडवून, ते 6 महिने इथं आल्यानंतर बघा बघा मला अशी येत नाही, मला असं जळजळ आहे, काही गोळ्या आहेत का, जळजळीच्या गोळ्या द्या, पित्त झाले, फार ओकायचं आहे मला, तर ओकायची जागा म्हणजे आपलं संमेलन दर 6 महिन्यांनी एकदा. वाटलेस तिकडे नका सांगू. आणि पेशंटला सांगितलं की पेशंट साली विश्वास नाही ठेवत, याला जी एवढी दुःख आहे तर आपलं दुःख काय. तर ते मी जे म्हणतो ना बुद्ध होणं, की बुद्धाला स्वतःची खूप वेदना होत्या, खूप त्रास होता आणि तरी तो शांत राहतो. तर ती तुमची भूमिका आहे, ती तुम्ही करणं गरजेचंच आहे. पण मग मी पोरग आहे आणि माझी जागा कुठे आहे, तर ते अक्षर मानवाचं संमेलन ते 6 महिन्यांनी जे होणार आहे त्याच्यात मग येऊन बका हे जळतंय माझं, लय त्रास होतोय, मला तर वाटतंय ते सगळं इथं त्याला शांत करणं आणि परत 6 महिन्यासाठी ड्युटीला पाठवणं, असं करता येऊ शकेल. बरोबर आहे का? 6 महिन्यांनी दरवेळेला भेटणार प्रत्यक्ष सगळ्यांनी. आणि मग महाराष्ट्रातलं जे ठिकाण ठरेल ते तिथलं आयोजन, तिथं जेवायला कोण घाल ते शोधत राहणार. फुकट जेवायला कोण घालते काय, BKC एकनाथ शिंदे घालणार आहेत का, फडणवीस घालणार आहेत का, आणि कोणी चालतं जेवाय. अन्नाला काही, अन्नाला पक्ष नाही, अन्नाला जात नाही, अन्नाला धर्म नाही. अन्न आणि झोपायची व्यवस्था ती कोणीही देव, त्या क्षणापुरता तो देव. एकदा BKC सोडून नाही घालू, यांना अक्कल नाही जेवायला घालायची असं म्हणून. बांद्र्याला उद्धव ठाकरे BKC. हो का? पोलीस कुठे गेला माझं? आपलं यान कुठे आहे? आपण यानातनं आलो होतो, बोल्ट पडला म्हणून सांगू. ठरलंय? अजून काही प्रश्न आहेत? बधीर होतं ना ऐकल्यानंतर थोडं छान वाटलं. हां, छान वाटतं. खरं तर याचे पैसे घेतो मी, माझा धंदा तोच आहे, छान वाटणार. पण कोणी देत नाही. ते एक आहे, ते दळदळ तुमच्या समोर वाटतं. खूप इच्छा असते त्यांनी 10,000 रुपये गोळा करून द्यायचे, हे ठेवा. कोणी देत नाही. मी मागत राहतो पण देत नाही. माझी जळजळ ती आहे, ही व्यक्त करायला पुन्हा हीच जागा आहे. आणि त्याची गोळी नाही. आणि त्याची गोळी नाही. 10 रुपये दिसायला टाकले. हां, 10 रुपयाची गोळी करून दिली तरी गेली. हां? 10 रुपयाची गोळी करून दिली नाही नाही, तर ते अडकून नाही बँकेत, या बँकात बसले. ती कुठे गेली? ती कोण आहे? मागे एक बँक आहे. हे सगळे बँकात आहेत. हे टपलेलेच असतात. 10 रुपयाचे काय झाले? पचत नाही ते. जुलम वाटे बाहेर पडतात. जुलम देणारे बसलेच सगळे. हे मला हे नाही, फार चौकशी चालू असतात. दर आठवड्याला एक निरोप येतो, बँकेचे हिशोब नीट ठेवा. 10 रुपयाचे पुढे काय झाले? आमच्या बैठका होतात दर शनिवारी आणि माझं धंद्याचं ठिकाण आहे. येतातच, या म्हणत आहे कुठे. पुढची एक प्रश्न आहे. मग मला फार आनंद होता. मी लगेच सांगतो इकडं 10 रुपये. तिथं ऑनलाईन 10,000 रुपये यायला लागतात. माझा शनिवार हा कमाईचा धंदा आहे. आम्ही शनिवार तेली आहोत. शनिवार तेली माहिती आहे का? भारतात जे ज्यू आले, कारण पुण्यात आणि कोकणात शनिवार तेल्याचा घाणा चालवायचे ते, तर त्या ज्यूंना शनिवार तेली म्हणायची पद्धत आहे. ते शनिवार कुठनं चिकटला पण असतो, फक्त ते शनिवारी प्रार्थनेला जातात. ज्यू त्यांचा तो मुसलमानांचा कसा जुम्मा ठरला आहे. राज्यकारिणीची बैठक शनिवारच्या आधी आहे. रविवार ते शुक्रवार तुम्हाला वेळ आहे, त्यातलं तुम्ही ठरवा कुठलं व्हायचं. देवीचा वार बरोबर असतो. मंगळवार ठरले पण तू बदलूयात, कारण तू नसतो तेव्हा. मला माझं शिक्षण असतं. हो, तुम्ही पण नसता. नाही नाही, ती आता रिटायर होईल काही दिवसात. काही दिवसच आहे. 6 महिनेच आहेत. 5.5 रिटायरमेंट आली आहे ती. आता ती 5.5 मुंबईला महिने मोकळी आहेत. आहे. 5.5 महिने. आणि जमतंय ठरतंय असं की बारामतीत मी राहायला यायचं. इथं आपलं केंद्र उभं करून फिलॉसॉफी, पॉलिटिक्स आणि याची शाळा काढायची. आणि तुम्ही कोणी आला तर राहायची सोय असली पाहिजे. आणि म्हातारपणी कुठं जाणार आहोत,
अक्षरमानव म्हातारपणी सांभाळेल याची व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्रातनं जे कोणी आले असतील त्यालाही मी सांगून झाले, महाराष्ट्रभर 9-10 ठिकाणी आपल्याला आश्रम उभे करायचे. कशासाठी? अनाथ पोरं सांभाळू आणि अनाथ म्हातारे सांभाळू, आणि ते जर अक्षरमानवचे आजीव सदस्य असतील तर निश्चितच सांभाळू. तो फरक नाही करणार, म्हणजे म्हातारे पडले आणि ते बघू पावती बघू, तो हलगटपणा आपण नाही करणार आहोत. पण पावती दाखवली तर लय जागबी ना, जे आहे या 2 गोळ्या जास्ती घ्या. थोडं अशा पद्धतीचं डोक्यात आहे. पाटणला 2.5 एकर जागा घेऊन ठेवली, अशी महाराष्ट्रभर 9-10 ठिकाणी करायचं. माझ्या हायरात करायचं डोक्यात आहे. ही 9-10 आश्रम आणि प्रत्येक ठिकाणी जिल्हावाईज स्ट्रक्चरली उभं करणार. तिथं शाळा चालतील, तिथं उपक्रम चालतील. अक्षरमानवचे 90 विभाग आहेत. तुम्ही आणखी एक मानसोपचार विभागात आहात म्हणून तुमच्या ज्या आवडी आहेत त्या सोडू नका, तिकडेही या. तुम्हाला जे जे आवडतं ते फक्त पथ्य घालून ठेवली, जे काल प्रवीणला मी म्हणालो ते अक्षरमानवच्या ग्रुप्सवर अवांतर काही चालत नाही. तुम्ही कामाचं बोला, मदतीचं बोला, मदत देण्या घेण्याचं बोला, तेवढंच बोला. आणि कोणाचं आता ती परवानगी दिली, कोणाचा वाढदिवस आहे, ते वाढदिवस का मूर्खासारखा साजरा करतात मला माहीत नाही. वाढदिवस हा मृत्यूदिन असतो. आयुष्याचं 1 वर्ष कमी होतं. ते तुम्ही हिशोब करा. पण आता मध्ये मला शोध लागला की जन्मतारखांची नोंद करायला लागलो, तिथून आपल्या सायकोलॉजीचा फरक पडला. सायकोलॉजी आणि जन्मतारखेचा फरक आहे, हे नातं आहे. त्या वाढदिवस साजरा करत असतो ना, मेंदूत सुरू असतं सपलं, आणि खोटं ते बरं त्याला मराठी गाणी पण नाही, ती कोणातरी उसण्याची गाणी, हॅपी बर्थडे टू यू, आणि किती मोठं नाव असलं ना, रामचंद्रन सुब्रमण्यम, हॅपी बर्थडे रामचंद्रम सुब्रमण्यम, असं काहीतरी गाणं गायची. तर ती वेदना आहे. तर बरं होतं आपले पूर्वजांना जन्मतारखात माहीत नव्हतं, ते निर्धास्त राहायचे आहे ना. आपण किती जे झालो, आपला हिशोब चालू असतो मेंदूत. पण आता इलाज नाही. आता तुम्हाला तुमची जबाबदारी आहे की वाढदिवसासह कसं सुखी राहावं, जन्मतारखेसह कसं सुखी राहावं. कारण आता आहेत, त्याला तुम्हाला इलाज काढावा लागेल. हे वेदनाच आहे, वाढदिवस असणं, जन्मतारीख माहीत असणं, त्यातनं कसं बाहेर निघायचं हे तुम्हाला. मला आणखी एक सुचवायचं होतं, म्हणजे सकाळी बोलणं झालं आमचं की आता ही परिषद झाली, सगळ्यांचे अनुभव फार छान आहे, तर याची एखादी पुस्तिका अक्षरमानव परिषद बारामती शाखेतर्फे एखादी पुस्तिका बनवली जाईल का? आणि आणखी एक विचार असा आहे की मानवतर्फे मानसोपचारावर तसं वाचनीय असं रेग्युलर काही नाही, तर तसं काही आपण करू शकतो का, मासिक किंवा त्रैमासिक असं? एक लक्षात घेतले, ते जे अकॅडमिक लोक आहेत ना, त्यांची पुस्तकं एकतर कळत नाही. ते अकॅडमिक म्हणून खूप गाजलेले लोक आहेत त्यांच्याकडे, सायकोलॉजिस्ट, त्यांचा संपादक नाही. तर माझ्या लक्षात आलं, हे कुणाला साध्या माणसाला न कळणारच आहे. आता हे जे काम करतायत ना, तर त्यांना त्या दृष्टीनं काहीतरी मदत यांचं एखादं मॅगझिन करणं असं करू शकाल. आणि उपक्रमात ते घेऊ शकाल. संमेलन आहेत, मेळावे आहेत, चांगले चित्रपट सुचवणं आहे, चांगली नाटकं सुचवणं आहे, चांगलं साहित्य सुचवणं आहे. तसंच स्वतःचं एक मॅगझिन सुरू करणं पण आहे. मग ते ऑनलाईन असलं मॅगझिन तरी चालतंय. प्रत्येकाने आपल्या अनुभवले आहेत, कच्चे पक्के हे आहेत, कार्याध्यक्ष या संपादिका आहेत मोठ्या, तर हे करत राहतील की याचा एक मॅगझिन प्रत्येकाला PDF स्वरूपात मिळत राहील. याच्यामध्ये बरेच बदल होत आहेत. म्हणजे ज्यांनी 25 वर्षापूर्वी मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि आता करतोय, बरीच तफावत आहे. मग ते त्यांच्या अनुभवातनं ते येत राहील ना. नव्या पिढ्या घडायला मॅगझिन उपयोगी पडेल. वेदना कळायला पण, आनंद कळायला पण, आणि मार्ग कळायला पण. त्यात काही समुपदेशकांचे लेख असतील किंवा आर्टिकल सगळ्यांचे नाही. आता हा मानसोपचाराचा विद्यार्थी आहे, ते विद्यार्थी म्हणून मानसोपचाराचा मला काय उपयोग होतो याच्यावर काही बडबडेल ना. तो 2 ओळी बडबडेल, 10 ओळी बडबडेल. त्याचं एक वाटल्यास यूट्यूब आपल्या चॅनल काढून दिलं तर चालू. यूट्यूबचं नाही, जिथं लिहिता येईल असं चॅनल किंवा बडबडता येईल असं चॅनल, असं काहीतरी करतील नाही टेक्नॉलॉजीच्या मदतीनं. कागदी मॅगझिन काढायला पैसे नाहीत आता. त्यांचं कोणी मगाशी काय प्रश्न बोलले, काय टेक्नॉलॉजीचे ट्रेनिंग भेटले तर जेवायचं आहे का अजून? म्हणजे टेक्नॉलॉजीचे ट्रेनिंग जर उपलब्ध करून दिले तर चालणार. अगदी. तर तुम्हीच जाणवा, प्रश्न नका. हा इथं होईल का, करायची जबाबदारी तुमची. इथं गळ्यात नेतृत्व देऊ नका आमचे. आम्ही नेते बिते कुणी नाही. नेतृत्व आपलं आपण काय सुचलंय हां, आणि पाठिंब्याला आवतच ना. काल मी म्हणालो नाही बावळटांची संघटना, इथं कुठल्याही बावळटपणाला नावं ठेवली जात नाही. हां, त्रासदायक बावळटपणा असेल ना इतरांना
तिथं मात्र हकललं नाही. उपयुक्त आहे ना, जे सुचतंय ते चांगली गोष्ट आहे ना, उलट चांगलं सुचलं तुम्हाला, चांगलं सुचलं मग तुम्हीच लीड घ्या, हे असं करू लीडर तुम्ही व्हायचं, मदतीला सगळे आहे, मग सगळे तुटून पडतील की चला करूच आता. आणि काय असेल ते आणखी एक, अक्षर मानवच्या कार्यक्रमाला आम्ही दोघं जमलो तरी अक्षर मानवचा कार्यक्रम होतो. आम्ही गर्दी वगैरे, काल दीपक तांबे म्हणून आले, अशोक तांबेचे भाऊ आले, इथून गेले नाही मग, आणि ते मला फोन करत होते, त्यांना त्यांचा गैरसमज इथं मी इथं आहे म्हणून. ते मला फोन करत होते, मी घेतलं नाही, मी होतो गोधडीत. मग जागा झाल्यावर मी इथं आल्यावर परत त्यांचा फोन आला, आणि मी जाताना फोन केला त्यांना, म्हणजे फारच गर्दी कमी होती हो. अहो नाही म्हटलं दादा, 40च माणसांना एंट्री दिली होती, काय सांगताय, हे बेस्ट आहे बरं का. त्यांना काय अपेक्षित होतं, अक्षर मानवचा कार्यक्रम म्हणजे हॉल तुडुंब भरलाय, बसायला जागा नाही, अजिबात नाही. म्हटलं नियोजनपूर्वक ठरवलं होतं 40 लोक आणि जास्तीचे 10 लोक जेवायला घालायचं, राहायचं, सोय करायची, यापुढं नाही. सांगायचा मुद्दा एवढा, ते अक्षर मानवच्या कार्यक्रमांना 2 जण असले तरी चालतं. कुठले आहे तुम्ही? मी धाराशिव, पण धाराशिव उस्मानाबाद, पण आम्ही उस्मानाबादच म्हणतो. पण सोलापूरला मी युनिव्हर्सिटीला आता सेकंड इयर आहे सायकोलॉजी. कार्यक्रम घ्या, मी येईन, तुम्ही आणि मी तुमचं ऐकेन. तुम्ही असं समजू नका इकडं बसलोय म्हणून बडबडतो. काल पाहिलं ना मी शांत ऐकतो म्हणून. ते तुम्ही, तुमचं झालं की मी, माझं झालं की तुम्ही, 2 दिवस आणि फोटो बिटो टाकायचे, संमेलन झालं मी टाकेन. तुमचं नाव विसरलं, अश्विनी काळे. हां, अश्विनी काळे काय ग्रेड बोलल्या, आणि तुम्ही तिकडं टाकायचं राजन शांत इतकं ग्रेड बोलले, तोडच नाही, अशी लाल करत बसायची. दिस इज संमेलन. टाकायचं ना, माणसं कुठं येतील, प्रत्येकाला कारणं असतात, इतकी बावळट कारणं असतात ना. आता ठरलंय ना 4 वाजता निघायचं, तर मानसिकता काय पाहिजे, लवकर निघायचं, 4 वाजताच निघायला पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. मला याचा फोन आला, काही लोक जाडे सर आहेत, म्हटलं मग 4 वाजेपर्यंत वेळ कशाला दिला तुम्ही बावळटात. रविवारी मोघम नाश्ता करून हाला, तर तेही पाळता आलं पाहिजे की 4 वाजेपर्यंत, मग ते व्यवधान, इथलंच व्यवधान. सारखं तिकडचं नको. 362 दिवस तिकडचे आहेत ना, लक्षात येते ना, सारखं त्याच हागणदारीत जायचंय परत परत. काय ओढ असेल ना, नाही आम्हाला जरा निघायचंय, उशीर झालं तर बायको जेवायला नाही गेला. आता काय ते झोमॅटोवर बोलवलं तर ते झाले कुठेही येतात. हा, नरकात सुद्धा, नरकात एक खोली सांगावी लागते फक्त. हा, काय जमायचं आहे ना, तर मग मला वाटतं आनंदानं जमलं पाहिजे, आनंदानं रमलं पाहिजे. आणि ह्या ताणरहित होण्याचं काळ आहे ना, इथून ऊर्जा घेऊन जाता आलं पाहिजे. पुन्हा एकदा त्याच फायटिंग करायला हागणदारीशी जायचं आहे. आणि हागणदारी स्वच्छ करण्याची जबाबदारी आपण सगळे गाडगे बाबा भंगी आहोत. तर ते रमलं पाहिजे ना, 2च दिवस सुट्टीचे मिळतात, रमलं पाहिजे. 4 वाजेपर्यंत वेळ आहे, 4 वाजेपर्यंत रमायचं आहे. 4 नंतरच बायको आली, सासू आली, काही आलं, कुणी म्हणालं मोदी आला, म्हटला 15 लाख तयार आहेत, नो, 4 नंतरच. छोटं जातो मी, मेनका प्रकाशन नावाच्या प्रकाशनात कामाला होतो, आणि मोठं प्रकाशन होतं. सकाळी 9ला बरोबर 9, म्हणजे आम्हाला ते चावी फिरल्यावरच कळायचं 9 वाजले, घड्याळ 5च नाही, मोबाईल नव्हतेच. आणि 6ला संध्याकाळी खटाक, त्यावेळेस कळायचं बरोबर 6 वाजले. एकदा अकलूज आहे नाही, अकलूजचा माणूस आला, स्वारगेटजवळ होतं ते. आम्ही सगळे बाहेर निघालो, जोशी म्हणून होते, ते 6ला कुलूप लावत होते, फट, आणि तेवढ्यात तो अकलूजचा माणूस. मी अकलूजवरून आलोय आणि मला 23 लाखाची पुस्तकं विकत घ्यायची. आपण खेड्यापाड्यात गेलो, 23 लाख ना, मी असतो तर मी केलं असतं. हो यार, नाही ना. जोशी म्हणाले उद्या सकाळी 9 वाजता. बरं, ते खडामाडा एसटीनं आलेलं होतं, थंडीचे दिवस, राहणार कुठं. 23 लाखाची ऑर्डर जुन्या काळात, अकलूज ग्रामपंचायतीची. त्यानं कुलूप लावलं आणि तो उभा आहे एकटाच. त्याला कळेनच हे काय पुणे नंबर. 23 लाखाचं महत्व नाही. 6 वाजता दार बंद होते, उद्या आता सकाळी 9 वाजता. आणि मग एक जोक होता, चितळे आहेत ना, चितळे 12 ते 4 बंद असतं ना, हो है ना. हो हो. तर
तो 12ला ते चितळे बंद करून गेले आणि दुपारी 2ला फोन आला की साहेब तुमच्या मिठाईच्या दुकानाला आग लागली. ते चितळे म्हणाले काही झालं तरी संध्याकाळी 4लाच हे जरा शिका, हे चांगलं झालंय. लागू द्या. हा तेच मला सांगायचं. जर ठरलं नाही तर 10 ते 4 दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 मेंदू तसंच तयार ठेवून नो बायको, नो पोरं, नो नवरे, घटस्फोट. 4 वाजेपर्यंत घटस्फोट, 4ला परत दुसरं लग्न. काही विचारायचं नसलं तर थांब झाले. भुका लागल्यात ना. आणि हे एक नसलं पाहिजे, सारखं जेवणावर लक्ष नसलं खाल्लं पाहिजे. जेवण देणार होतो हा? दारात जेवण देणार. झालं घ्या निघालो. घ्या वाढायला सुरुवात करा. आलो कोणाला काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. जिल्ह्याची जी कार्यकारिणी तयार करायला मदत करा. तुम्ही पण त्या कार्यकारिणीचाच एक भाग व्हा. तर असं करूयात की ग्रुपवरती आपलं आपलं नाव आणि जिल्हा टाकलं तर मग आम्ही संपर्क करून आपण ते तेवढी त्या- कार्यकारिणी करायला मदत करतील. त्या ग्रुपमध्ये ऍड करूया हा. आणि मग पुढच्या चर्चा जिल्ह्याच्या ग्रुपवरती पण आपल्याला म्हणजे 36चे 36 ग्रुप आपल्याला लवकरात लवकर तयार करायचे आणि त्या प्रत्येक ग्रुपमध्ये 10 त्या प्रत्येक ग्रुपमध्ये सायकॉलॉजिस्टच असले पाहिजे अशी गरजेचं नाहीये. ती कार्यकारिणी नाही असणार नाही आहे ना. मध्ये सायकोलॉजिस्ट अच्छा, आता तसं मी तसं घेतलं होतं आधी मग. नाही नाही मग ते माऊलीवर घेणार. हां. मुख्य जो ग्रुप आहे ना तिथं जमत आहे. अच्छा, मग 10ची तुम्ही म्हटलं होता की कार्यकारिणीची याच्यात करायला कार्यकारिणी म्हणजे चर्चेनं काय होतं आता व्हिडिओ बरोबर आहे. कॉलिंगला सोपं जातं. हो. तुम्ही ठीक आहे. खूप गर्दी जमवली तर पेशंट खूप आहेत आणि उत्सुक लोक खूप आहेत. त्यांचं काय चालतं टिक पिपिंग टॉम म्हणतात त्याला. मराठीत त्याला डोकवणारा बंडू म्हणतात. हे डोकवणाऱ्या बंडूंचा देश आहे. ठीक आहे मग. त्यांना काही घेणं नसतं उगीच येतं. ठीक आहे, आणि मग ते चाललं तुम्ही चुकलं की तुमच्या ओळखीतले सायकॉलॉजिस्ट सायकॉलॉजीच्या क्षेत्रात काम करणारी लोक त्या विद्यार्थी ग्रुपमध्ये पण- आपण विद्यार्थी. घेऊयात आणि विद्यार्थी. 10ची कार्यकारिणी आपल्याला तयार करायची आणि मग आपण कामं सुरू करू शकतो. तर पहिलं मुख्य काम आहे की आधी त्या जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करणं. तर तुमच्या जिल्ह्याची नावं आणि तुमचं नाव टाका आपल्या परिषदेच्या ग्रुपवर. तिथून मग आपण ते सुरू एक करूया. छोटं सजेशन राहिलं. जिल्ह्याचे सायकोलॉजिस्ट आणि सायकोलॉजीचे विद्यार्थी आणि सायकॅट्रिस्ट हे एका ग्रुपवर आले असतील तर 2 महिन्यातनं एकदा त्यांनी जिल्ह्याच्या एका ठिकाणी भेटावं हे सजेशन राहील. 6 महिन्यांनी आपण राज्य पातळीवर भेटू पण 2 महिन्यांनी जिल्हा पातळीवर आपले आपले मेळावे घेणार. म्हणजे व्यवसाय बळकट होण्यासाठी काय करता येईल आणि मग ते तुम्हाला सुचेल. ते आम्हालाही माहीत नाही अजून पण तुमचे 2 महिन्याला एक प्रत्यक्ष मेळावा झाला पाहिजे 1 दिवसाचा. सायकॅट्रिस्ट जर असेल ग्रुपवर तर खूपच चांगलं होईल. मी देतो तुम्हाला. चालेल. आहेत ते. प्रत्येक जिल्ह्याचा मी एक- देतो एक- एक. खूप सारे आणि जाऊन सांगायचं आणि एकदा 500 रुपये दिले ना की तो पण येतो आणि तुम्ही दिले नसतील तर ते पण द्या. आणि तू हलकटपणा करत बसतो. नरकात हिशोब द्यावा लागेल कारण नरकाच्या दारात मी उभा आहे. आणि मी विचारणार अक्षर मानव होय सर पावती आहे हा चला. वेगळे कंपार्टमेंट असेल ना तिथे आपलं. अक्षर मानवचं एक स्वतंत्र नारंगी डिपार्टमेंट आहे. तिथं प्रकल्पदार मीच असणार. लक्षात येते ना. हो हा, आणि तुम्हाला नरकाकडे का पाठवलंय तर स्वर्गात जागा नाही तुमची लायकी नाही आणि नरकाच्या दारावर तर मी उभा आहे. आत एंट्री देणार नाही 500 रुपयाची पावती पाहिल्याशिवाय. याचा अर्थ काय झाला बटकत राहा. बसा लटकत 500 रुपये घेऊन येतात खंडणी. आपण हे धन्यवाद. जे मानसशास्त्राविषयी जे काही आता मानसोपचाराविषयी जे अक्षर मानव काम करते तर तेवढेच कनेक्टेड घेऊन मिक्स अजिबात नकोच. गुरुजींनी आता हो. पेशंटसाठी तो माऊली ताणच आहे नको वाढवायला. तिथं डॉक्टर्सही आहेत आणि पेशंटही आणि तिथं तो एक तक्रारी मुद्दा विचारतात. सांगायचा राहिला तुम्ही- मगाशी एक मुद्दा सांगायचा राहिला की अर्चनाताईंनी सांगितलं की आपल्याला आणखी काही सायकॅट्रिस्ट न्यूरोलॉजिस्ट फिजिशियन असे एक एक कनेक्ट करायचे आहेत पण ते असेच घेऊ की जे आमच्याकडून काम करून घेतील जे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि नाही, pediatrician माझा हेतू हा होता की ही सायकॉलॉजीची प्रॅक्टिस करत असताना पेशंटला आपल्याला त्याच्याकडे सल्ल्यासाठी पाठवावं लागतं तर खूप फी असते तर ते थोडंसं आपल्याला होईल असे काही करून द्या. एक. तुम्ही समूहानं एकत्र आल्याशिवाय शिस्त लागणार नाही. हां. लक्षात येते. तुम्ही व्यवसाय द्यायला निघालाय त्याचा अर्थ तुम्ही डिलिंगला कधी जाल तर तुमच्या संघटन आहे हां. ताकद आहे. मी आता मगाशी एक छोटी सूचना केली पण फार महत्वाची होती ती तुमच्या लक्षात आली नाही. तुम्ही तुमच्यासाठी डॉ शोधा. डॉला पर्याय शोधा. तुम्ही डॉ नाही आहात तर तो शब्द रुळवू ना आपण. शब्द असेच तयार होतात.
तर तुम्ही काउन्सिलर हा शब्द मला नाही, समुपदेशक तर फारच अवघड. थोडं डोकं चालवा, मराठीचं ज्ञान वाढवा, इंग्रजीचं पण वाढवा आणि मराठी आणि इंग्रजी दोन्हीकडे शोभेल, हिंदीतही शोभेल असं. कारण हे काम इथं थांबत नाही. हे छान नाव आहेत ना मानसोपचार तज्ञ. खूप मोठं नाही का वाटत? सर फक्त तज्ञ मग तुम्ही मा लावा फक्त, त्याचे काही अर्थ होता. मान्य होतो, काही होतं. मन मिळतं की गांगुर्डे जातात. मला मगाशी मगाशी पण मी असलं तुम्हाला अवघड सांगितलं की यातले जे parts नाही. एक आहेत, लक्षात म्हणजे घ्या, तुम्हाला माहिती भारत आहे. हा खेड्यांचा देश त्या आहे. पद्धतीने आपण हे करू. तुमचा व्यवसाय रुळेल आणि सहजच लोकांना व्याख्या जमेल ना, असं काहीतरी शोधूया. शोधू ना, ग्रुपवर चर्चा करूया. करूया. पण एक शब्द पाहिजे जो अजून तुम्हाला नाही आहे, बरोबर का? तुम्ही गेलात आणि मी MA झालोय म्हटलं ना की MA वर कुणाचाच विश्वास नाही. लक्षात येते ते डॉवर आहे. बरं, ते आमच्या लिटरेचर मधले डॉ असतात ना, त्यांच्याकडे लोक पेशंट म्हणून डॉक्टर म्हणजे नसलंय तुमची, तो सांगणार नाही मी. डॉला जे दबदबा आहे ना, तसा दबदब्याचा एकच अक्षर पाहिजे जी तुमची इंजिनियरना अजून ओळख नाही. तर ते तर तुमच्या जुने आहेत. आता ते ते इंजी करत शिक्षकांसाठी जे बसतात, काही किर करत बसतात. तुम्हाला शब्द शोधावा लागेल, हे एक नवी चॅलेंज आहे. आणि तुम्ही काय मुद्दा मांडत होता तर तो दुसरा आहे. काय हे सुपर स्पेशालिस्ट आहेत, न्यूरोलॉजिस्ट वगैरे. यांना गोळा करून आणू. आणखी एक आहे, जग सगळं बिघडलेलं नाही. आपण प्रयत्न करतो जगातली चांगली माणसं ते येत राहतील. आपल्याकडे MBBS लोक आहेत, MD आहेत, त्यांनाही की तुम्ही या म्हणून. आणि सेवा करणारे लोक आहेत, त्यांची त्यांना वाटा देणं. फक्त एक आहे, जो कत्तलखाना होता सगळ्या व्यवसायाचा, त्या कत्तलखान्यातनं बाहेर आलं ना तरी आवश्यक आहे. मुळात एक आहे की डॉक्टर आणि समाज यांच्यात दरी आली ही मिटवण्यासाठी आपण दोन्ही बाजूने प्रयत्न केले पाहिजे. समाज कुठं चुकतोय आणि डॉक्टर कुठं चुकतो आणि समन्वय हे आपलं अक्षरमान होतं. म्हणून अक्षरमान असं करून ते होणार नाही. म्हणजे मेडिकल असोसिएशन किंवा समाजाची काय असोसिएशनच नाही. समाज आणि डॉक्टर एकत्र आणणारे ठिकाणी एकमेव आहे अक्षरमान. लक्षात येत आहे. त्यांच्या मेडिकल असोसिएशनमध्ये ते ठरतं ही औषधं पोटी वर्षभर विकू. FDCवर नाही का तसंच विकलं आपल्याकडे कोट्यावधी आमच्यावधी जातात. तर ते नाही झालं पाहिजे. त्यातनंही बाहेर आला तरी प्रामाणिक झाला पाहिजे देश. याची धडपड आहे. त्याला 100-150 वर्ष लागतात. आपण स्वप्न पाहायला सुरुवात करू, अंमलाला सुरुवात करू आणि कधीतरी येईल हे करू. ते तुमचा समन्वय करून देणं, त्या मिटिंगांना ते घेणं. एक न्यूरोलॉजिस्ट सापडला तर सगळ्यांनी म्हणून त्यांना ठेचणं. घाशीराम कोतवालला जसं ठेचला कन्नडी ब्राह्मणाने, तसं ठेचणं त्याला माणसात आणणं. आणि आम्ही सांगतो त्या फीमध्ये 10 रुपये म्हणजे 10 रुपये. मी न्यूरोलॉजी झालो, काय उत्तर आहेस का? मारणारच आहेस. पण आपल्याला सांग, तुझी जेवणाची व्यवस्था करतो. अशा आपल्या भाषेत बोलून, गोड बोलून त्याला घेणं असं करावं लागणार. समन्वयाचंच करावं. जाऊया, तुमच्या अडचणी सोडवायला मी पण मदतीला आहे. कार्यकारिणी आहे, बाकीचे 90 विभाग आहे, राज्यकारिणी आहे. आणखी आहे, मार्ग निघतीलच असं नाही. कठीण टक्कर आहे, पण टक्कर घ्यायचीच नाही का? मग काहीतरी होईल ना. एक तर दगड किंवा टाळकं काहीतरी फुटेल. तर टक्कर घेऊन पाहू ना. ते टक्कर लागल्यावर टाळकं फुटण्याची शक्यता आहे का? अंमलात आलंय का? फोडून बघ. हिला सांग बघताय तो आमची कार्याध्यक्ष कार्य केलं पाहिजे. मग हिच्यावरनं धडा घेता येईल की दुसरा कार्याध्यक्ष कोण घ्यायचा. धन्यवाद. 2 मिनिट बोलू का? केलेलं आहे, एकमेकांना समजून घेतलंय. आपल्यामध्ये छान एक बॉन्डिंग हळूहळू तयार होत आहे. तर हे शेवटपर्यंत ठेवून पुढच्या कार्यक्रमांमध्ये, पुढच्या उपक्रमांमध्ये सुद्धा याचा उपयोग करू. आणि बारामती शाखेतर्फे मी आपल्या सर्वांची आभारी आहे. आणि गुरुजींची विशेष आभारी आहे की त्यांनी आपल्याला बारामतीमध्ये गुरुजींमुळं हे हॉल, जेवण हे सगळं आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आणि अतिशय सुंदररित्या सगळं आपलं आयोजन झालेलं आहे. कुणाची काही कंप्लेंट असेल ग्रुपवर टाकू शकता. मग कंप्लेंट नाही म्हणणार, पण सूचना ग्रुपवर टाकायचे. पुढच्या परिषदेमध्ये याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स राहिलेले असतील तर ते आपण पुढच्या परिषदेमध्ये कव्हर करू शकतो. धन्यवाद. मी एक राहिलं वाक्य. त्या सगळ्या गुरुजींनी जे आयोजन केले, जेवण, राहणं, तर तिथं गेटवर माणूस बसलाय, तो दंड घेतल्याशिवाय काही सोडत नाही. धन्यवाद.